सध्या विदर्भात उष्णतेचा पारा वाढलेला आहे, त्यामुळं प्रत्येक जीवाची लाहीलाही होते. अशातच जे आहे ते प्रशासनाच्या वतीनं रुग्णालयात जे आहे ते उष्माघाताचे बेड उभारण्यात आलेले आहेत. आपण सध्या अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालय इरविनमध्ये आणि या ठिकाणी ते आपण बघू शकतो उष्माघाताचे बेड जे आहे ते तयार करण्यात आलेले आहेत. जवळपास 3 ते 4 वार्डात असे 2 बेड जे आहे ते तयार करण्यात आले आणि या ठिकाणी जो आहे तो औषध साठा ठेवण्यात आले. आपण बघू शकतो या ठिकाणी ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. 2 बेड जे आहेत ते तयार करण्यात आले. सध्या मी 13 नंबरच्या वॉर्डमध्ये आणि या ठिकाणी आपण बघू शकतो 2 बेड तयार करण्यात आलेले आहे. सध्या उष्णतेची लाट जी आहे ती विदर्भामध्ये आहे. पुढील काही दिवस असेच तापमान राहणार असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने वर्तवला आणि त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी आपण बघू शकतो बेड तयार करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी आपण बघू शकतो हीट स्ट्रोक मॅनेजमेंट ट्रे आहे आणि या ठिकाणी जे आहे ते संपूर्ण साहित्य या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. ORS चे पॉकेट असेल, त्यानंतर ORS ड्रिंक असेल, सर्व साहित्य या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. कोणी जर उष्माघाताची ज्याला लागण झाली त्याला या ठिकाणी आणलं जातं आणि त्यावर या ठिकाणी त्याच्यावर उपचार केले जातात. आपल्यासोबत या ठिकाणच्या परिचारिका त्यांच्याशी बोलणार आहोत. मॅडम, काय सांगणार? 2 बेडची या ठिकाणी निर्मिती करण्यात आली आहे 13 नंबरच्या वॉर्डमध्ये. काय काय सुविधा आहेत? आमच्या इथे हे 2 बेड तयार केले आहे उष्माघाताच्या पेशंटसाठी आणि आल्याबरोबर त्यांना जर पहिले हे ORSचं पाणीच आम्ही देतो. त्यानंतर पेशंटसाठी ट्रे केलंय, तुम्ही बघू शकता. त्यामध्ये हा बाऊल आहे, त्यामध्ये गॉसपीसनी पहिले त्याचं पूर्ण अंग पुसून दिलं जाते आणि त्यानंतर त्याला ORS दिलं जाते आणि एक RL वगैरे लावून DLS लावून त्याला ट्रीटमेंट दिलं जाते. यापूर्वी कोणी उपचार घेण्यासाठी या ठिकाणी आलो होतं? 1-2 पेशंट आलेले आहे, आता तरी नाही आले. आता तापमान वाढत आहे, आणखी पेशंट येण्याची शक्यता आहे म्हणून आम्ही अगोदरच मॅनेजमेंट करून ठेवलेली आहे. नक्कीच तापमानात जी आहे ती वाढ झालेली आहे. अमरावतीचं कालचं तापमान जर आपण पाहिलं 44 अंशाच्या समोर गेलेलं होतं. पुढील काही दिवस असंच तापमान राहणार असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने वर्तवला आणि त्याच पार्श्वभूमीवर अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात अशा पद्धतीनं उष्माघाताच्या बेडच्या निर्मिती करण्यात आलेली आहे. स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.